सगळेजण बरोबर आहेत ना? बघतो मागच्या मागे गायब झाले. मित्रांनो आत्ता पोचलोय ठाणे स्टेशनला आणि हे ऑनलाईन तिकीट घेतले आणि 5:19ची काहीतरी ट्रेन आहे. मित्रांनो 5:19ची ही खोपोली ट्रेन पकडता यावी त्यासाठी मी वाशीवरून 4:30 वाजता बाईकने निघालो आणि ठाणे रेल्वे स्टेशनला बाईक पार्क करून मी रेल्वे स्टेशनला आलो. कारण ही ट्रेन गेल्याच्या नंतर सरळ मला 3 तासांनी दुसरी ट्रेन भेटणार होती. नमस्कार मित्रांनो, मी मुकेश पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आज आहे 2023चा आमचा पहिला ट्रेक आणि पहिला ट्रेक आहे तो जातोय आम्ही सोनगिरीला. आणि आता आम्ही उभे आहोत पळसदरी रेल्वे स्टेशनला. आता मगाचपासून आपण जे व्हिडिओत पाहिलं जी धावपळ होती ती वाशीवरून मी ठाण्याला आलो, ठाण्यावरून ट्रेन पकडून आता पळसदरीला आलो. आणि आता ह्या माझ्या मैत्रिणी आणि त्यांचा छोटा हिरो ते सगळेजण आलेत बदलापूरवरून. ते बदलापूरवरून चढले पण आम्ही आज इथे पळसदरी स्टेशनला सगळेजण एकत्र भेटलो आहेत. आणि माझी आणि यांची आज असं म्हणायला गेलं तर मी पहिल्यांदाच यांना सगळ्यांना भेटतोय. तर सगळ्यांनी इंट्रो द्या आपला. प्रतिभा, सारा, अर्चना रोकडे. तर इथपर्यंत सगळेजण आहेत. आता इथून आम्ही करतोय प्रवासाला सुरुवात. तर आता पळसदरी स्टेशनला आहोत आणि आता इथून मागे जाता बघू शकता इथे आपल्याला इथे मागे आपल्याला दिसतोय तो सोनगिरी दिसतोय, सोनगिरी किल्ला. तर आता इथे जायला आपला रेल्वे ट्रॅकमधून जायचं. रेल्वे ट्रॅकमध्ये एक 24 आणि 26च्या मधला जे पोल आहे त्याच्यामधून एक रस्ता आहे, तिथून आपल्याला जायचं आहे. थोडा दाटीवाटीतून जंगलातून रस्ता असणार आहे. आणि माहितीच्या आधारावरती इथे 2 ते 2.5 तास आपल्याला किल्ल्याच्या माथ्यावर जायला लागतील. तर आपण रस्त्यामध्ये आपण त्याचा इंट्रो घेत आणि त्याच्याबद्दलचे जे काही ऐतिहासिक आहेत त्या गोष्टी त्या आपण पाहत पुढे जाऊया. चला तर मित्रांनो आता करूया ट्रेकला सुरुवात. मित्रांनो थोडी गडबड ही झाली होती की आम्ही उतरलो एकदम शेवटच्या प्लॅटफॉर्मला. आणि शेवटचा जो प्लॅटफॉर्म आहे तो खोपोलीला जाणारा रेल्वे ट्रॅक आहे. आणि हा जो दुसरा प्लॅटफॉर्म जो आहे तो रेल्वे ट्रॅक जो आहे तो हा बघा इथे बघू शकता. हा 3 पदरी रेल्वे ट्रॅक आहे आणि तो सिंगल ट्रॅक आहे. त्या सिंगल ट्रॅकवरून आम्ही पुढे गेलो होतो पण तिथे आता तो एक रेल्वे क्रॉसिंग होती. आम्ही तिथून आता त्या ओढा क्रॉस करून आम्ही इथे आलो आहोत. आता या रोडने आपल्याला पुढे जायचं आहे. आमची गँग खालून येते कारण मी पुढे आलो कारण चुकामुक झाली त्याच्यामुळे. काल दमला तिथून आहे ना, तिथून त्या प्लॅटफॉर्मवरून आहे ना असं वरती चढून वरती तो होता जो प्लॅटफॉर्म होता तो. तर फायनली पहिला चढलेले आहेत, अजून किल्ल्याचा बाकी. आणि आता हा रेल्वे ट्रॅक आपला रेल्वे ट्रॅकने सरळ जायचं आहे. जवळ दिसतोय पण त्याच्यापर्यंत पोहोचण्याची जी वाट आहे ना तीच अजून सापडत नाहीये कारण की एक तर दाट झाडी आहे पुढे. आणि आता रेल्वे ट्रॅकमध्ये आम्ही चालत आलो आता इथे आल्याच्या नंतर आता आयडेंटिफिकेशन मार्क आहेत कुठे, तिथून आपल्याला आत जायचं आहे. हा बोगदा आहे पुढे, या बोगद्याच्या अलीकडेच आपल्याला एक डावीकडे एक छोटी पायवाट जाते. त्या पायवाटीने आपल्याला आतमध्ये झाडीत शिरायचं आहे. 24 नंबर पोल आहे आणि हा आहे 26 नंबर. तर 26 आणि 24 इथे बघा ही मीटर ही केबिन आहे छोटी, त्या केबिनच्या आणि या 26 नंबर पोलच्या थोडं अलीकडे जिथून बघा मळलेली पायवाट दिसते, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि इथे झाडावरती लिहिलेलं आहे किल्ले सोनगिरी. तर आता इथून घळीतून जी मळलेली पायवाट आहे तीच आपल्याला फॉलो करत पुढे जायचं आहे. आणि पाहू शकता ऑफबीट आहे किल्ला पण तरीसुद्धा कचरा ॲज युजल पाहायला मिळतोय. इथे खूप भुलभुलैया आहे. आत्ता आम्ही म्हणजे पुढे गेलो होतो, पुढून
परत मागे आलोत आणि इथे जर आला तर ही जर दगडांचा हा जो आता पावसाळी कदाचित हा पावसाळी ओढा असेल, छोटा धबधबा पण असेल, तर हा अशी मोठी दगडं लक्षात ठेवा की इथं असतील आणि तो क्रॉस करून आपल्या पलीकडे जायचे. दूध आणलं, कॉफी आणली, पण कपच नाही आणली. तर आता आमच्या मैत्रिणीने जुगाड शोधलाय, पानं झाडांची आणलीत काढून आणि त्या पानांचे आता आम्ही बनवतोय द्रोण. आणि द्रोण बनवून त्याचे असे कप बनवून आम्ही कॉफी पिणार आहोत. आपली देशी जुगाड. आयुष्यात असं कधी केलं नव्हतं, पण आता करावं लागतं आम्हाला. तू ऍक्च्युली जरा ना म्हणजे असे रेंज ट्रेक असतात ना, रेंज ट्रेक किंवा असं काय त्याला गेलीस ना तुला तो अनुभव येईल. माझं स्वच्छ द्रोण दे. वाजलेत 9 आणि खूप चुकायला होतं इथे, कारण की आयडेंटिफिकेशन मार्क नीट नाही आहेत, झाडं वाढलेली आहेत, दाट झाडं आहेत. तर ते आता करता करता आम्ही हा जो कातळ सडा आहे त्या कातळ टप्प्याच्या इथे आलो आणि इथून मध्ये एक खिंड आहे, त्या खिंडीतून आपल्याला या उभा रॉक पॅच आहे, त्या रॉक पॅचने आपल्याला वरती जायचंय. तर आता इथे आलो. आता ऊन जरा चांगलं झालंय आणि आता पोचलो त्या पठारावरती आणि मागे आपल्याला दिसतो सोनगिरी. ते अजून ही मधली ह्या ज्या एक टेकडी आहे ती क्रॉस करून आपल्याला पलीकडे जायचं आहे. आपण जेमतेम आता आलोय वरती. अजून बरंच अंतर आपल्याला कापायचं दिसताना खूप जवळ दिसतोय, पण भयानक अंतर आहे त्याचं. म्हणजे अजून तास दीड तास लागेल असं वाटतंय. आता इथे आपण उभा चढून आल्याच्या नंतर इथे आपल्याला वरती या बाजूला आपल्याला सोनगिरी किल्ल्याचं टोक दिसतं आणि झेंडा दिसतोय. तर इथून हा रस्ता आहे, इथे मार्किंग केलेलं आहे. तर या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आणि इथून आता एक जेमतेम 15 ते 20 मिनिटं आपल्याला लागतील जायला. आल्याच्या नंतर पण काय चुकामुक व्हायची जास्त चान्सेस आहेत, कारण की इथे पण एक मळलेली पायवाट आहे आणि इथे सुद्धा असं जायचं. इथं आपल्याला बघा इथे मार्क दिलेला आहे, त्या मार्किंगला फॉलो करत करत आपल्याला जायला लागेल, नाही तर तुम्ही परत दुसऱ्या बाजूला कुठेतरी जाऊ शकता. इथे आलोय शेवटचा पॅच आहे. इथे तुम्हाला कातळ काढा दिसतो सगळा आणि इथून ही तटबंदीचे पण काही तुम्हाला अवशेष दिसतात वरती. तर आता म्हणजे आपण मोस्ट ऑफ किल्ल्याजवळ पोचलोय. पण असा उभा चढ आहे त्यामुळे खूप दम लागतोय आणि आता ऊन पण चांगलंच वाढलंय. आमची मंडळी येतात अजून 2 मेंबर. अय जवान, आपण आलो आहोत किल्ल्याच्या या मधल्या बेचकीमध्ये. या बाजूला जायला कुठे रस्ता दाखवत नाही, पण इथे कातळ काढांवर तुम्ही पाय देऊन जाऊ शकता. आणि दुसरा हा आहे की जो तुम्हाला किल्ल्यावरती, कारण इथून तटबंदी दिसायला लागली. इथे पाहू शकता तटबंदीचे दगड दिसत आहेत आणि अशा प्रकारे आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोचलो आहोत. मित्रांनो फायनली पोचलोय आपण पठारावरती किल्ल्याच्या. आणि पहिलाच पोचल्या आपल्याला इथे आपल्या दृष्टिक्षेपात पडतोय ते एक पाण्याचं टाकं. तर पहिले पाण्याचं टाकं जे आहे पाणी गढूळ आहे, म्हणजे थोडं पाणी तसं नितळ आहे, पण कचरा पडल्यामुळे ते असं गढूळ झालेलं आहे. आणि खाली गाळ न काढल्यामुळे म्हणते हे नाही आलं. त्याचबरोबर इथे थोडं पुढे आल्याच्या नंतर अजून एक आपल्याला इथे टाकं लागतं. हे टाकं बरंच खोल आहे आणि कदाचित यातला गाळ काढलेला आहे, पण याच्यात पाणी नाही आहे. पण टाकं किती खोल आहे ते पाहू शकता. हे कोरडं आहे. आणि ते मागे पाहू शकता आपल्या मागे जे दिसते ते उल्हास नदीचं पात्र आहे. आपण जे कोंढाणे लेणीकडे जातो, कोंढाणे लेणीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या पात्राच्या लगत असा रस्ता जातो पुढे कोंढाणे लेणीकडे. आणि इथून पुढे राजमाची
श्रीवर्धन मनोरंजन किल्ले दिसतात. त्याचबरोबर आपल्याला पुढे जर अजून क्लिअर दिसत नाहीये, मी क्लिअर झालं की तुम्हाला दाखवेन. तिथे डागबैरी किल्ला आहे. दिसत आहोत आपण आपल्या त्या झेंड्याकडे. आणि हा ते भगवा ध्वज आहे जो आपल्याला खालून आपण रेल्वे ट्रॅकच्या इथून उतरलो तिथून आपल्याला दिसतोय. आणि फायनली आपण आता वाजले आहेत 10, म्हणजे एक तब्बल 3 तासांनी आपण इथे पोचलो आहेत. हे 3 तास इतका वेळ लागत नाही, पण आम्ही आराम करत रमत गमत आलो त्यामुळे इतका वेळ लागला आहे. रिलॅक्स मूडमध्ये आलो आहे. मित्रांनो, आत्ता आपण किल्ल्याच्या पठारावर आहोत आणि जो ध्वज दिसतो आपल्याला खालून तिथे आहोत. आणि इथे एक जो टोक आहे त्या टोकावर उभा आहे. आणि इथून आपल्याला काय काय दिसतं ते बघूया आपण. आता इथून बघा समोर आपल्याला समोर दिसतो पळसदरी धरण. या बाजूला हे पूर्णपणे आपल्याला जे दिसतंय ते उल्हास नदीचं पात्र आहे. त्याचबरोबर तिकडे पलीकडे आपल्याला भिवगड दिसतोय. आणि मागची जी डोंगर रांग आहे त्या डोंगर रांगेमध्ये हा ढाकचा किल्ला आहे. म्हणजे जी ढाकच्या किल्ल्याला आपण जातो ती डोंगर रांग आहे ती आपण मागच्या बाजूने पाहता येईल. त्याचबरोबर हा रस्ता आहे जो कर्जतला जातो. पळसदरी कर्जत मार्ग जो खोपोलीपर्यंत आपण कदाचित हा रोड जात असावा. खाली पाहू शकता इथे. मित्रांनो, आता आपण किल्ल्याचा जो डावीकडचा भाग पाहिल्याच्या नंतर आता आपण उजवीकडच्या बाजूला आपण चालायला येत आहोत. इथं बघू शकता इथून थोडा चढायला जरा थोडी म्हणजे जागा नाही आहे. थोडा कातळाचा जो टप्पा आहे त्या टप्प्याला क्रॉस करून आपल्याला इथपर्यंत यायचं. आणि किल्ल्याचा उजवीकडचा भाग आहे. या बाजूला काय आपण पाहूया. इथे मळलेली पायवाट आहे त्यामुळे इथे काहीतरी किल्ल्याचे अवशेष असावेत ते पाहू शकता. आणि इथे आत्ता आज आम्ही सकाळी पहिल्या ट्रेनने येण्याचा आम्हाला ॲडव्हान्टेज आहे की आमच्याशिवाय या किल्ल्यावरती कोणीच नाही आहेत. एक ग्रुप भेटला होता आम्हाला की तो जो ग्रुप आहे तो रात्री इथे स्टेला आला होता. पण मुख्यतः इथं स्टे करण्यासारखं कारण की पाण्याचं टाकं आहे पण त्याच्यामध्ये पाणी पिण्यायोग्य नाही आहे. इथून समोर बघताय तो मगाचा जो किल्ल्याचा जो अवशेष आहे तो इथून जरा इथे जागा नाही आहे त्यामुळे इथून जरा थोडं स्ट्रगल करत यावं लागते. आणि आता आपण जातो पुढच्या भागात. आता बघूया इथे पुढे काय. मला असं वाटत नाही पुढे काय आहे पण तरीसुद्धा आलं तर ते कव्हर करणं गरजेचं आहे. इथे आता इथपर्यंत आलो पण इथे मागे असं काही इतकं पाहण्यासारखं नाही आहे. सगळं इथे सपाट असं रान आहे. म्हणजे जो काही किल्ल्याचा जो आपण जे झेंडा लावलेला आहे तेवढाच भाग ते दोन पाण्याची टाकी पाहायला मिळाली. एक पाण्याने भरलेला आहे आणि एक कोरडं असं टाका आहे आणि तो झेंडा आहे आणि थोडी तटबंदी आहे. तर किल्ल्याचा हा एवढा ओव्हरऑल इतकाच आहे. पण इथून जे आपल्याला आजूबाजूचे जे परिसरात जे किल्ले दिसतात या बाजूला आपल्याला श्रीवर्धन मनोरंजन म्हणजे राजमाचीतले किल्ले दिसत आहेत. मागे डागबैरी दिसतो, तिकडे भिवगड दिसतोय, पलीकडे समोर साईडला सोंडाई, प्रबळगड आणि इर्शाळगड आणि माथेरानची डोंगररांग दिसते. म्हणजे या किल्ल्याचा मुख्यत्वे उपयोग टेहाळणी बुरुज म्हणून केला जात असावा. आणि हा बोरघाटाच्या खाली आहे. हा मागे बोरघाट आहे, बोरघाटाच्या खाली आहे. त्यामुळे बोरघाटावरून होणाऱ्या वाहतुकीवरती लक्ष देण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असावा. तर आता आपण खाली उतरायला सुरुवात करतोय. बघूया आता किती वेळात आपण खाली उतरतोय. चलो. तर मित्रांनो, फायनली आपण ट्रेक पूर्ण करून खाली पळसदरीच्या क्रॉसिंगला आलेलो आहे तिथे. आणि हा जो ट्रॅक बघताय तो लोकलचा ट्रॅक आहे, जी खोपोलीला ट्रेन जाते ती. तर इथे पाणी आम्ही जरा कमी आणलं होतं आणि ते पाण्याचा जरा अभाव होता त्यामुळे आम्हाला खूप तहान लागली होती. पण इथे आपले दादा आहेत, त्या दादांनी आम्हाला इथे पाणी दिलं. तर तुमचे मनपूर्वक आभार. कारण की आम्हाला जर आता पाणी जर इथे नसतं प्यायला भेटलं तर आम्हाला स्टेशनपर्यंत तसंच जावं लागलं असतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच संपवतोय. तर आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं जाऊ नका. पुन्हा व्हिडिओ का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.